बरोबर भामा आसखेडचं पाणी भामा नदीला सोडलं जातं. त्यामध्ये शेलू, बोरदरा, कोरेगाव, पिंपरी, वाकी, सेलगाव, कोयाळी, सिद्धेगव्हाण, वडू, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या ठिकाणी जर दुरुस्त केले तर त्या ठिकाणी पाण्याची गळती थांबून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल. वरील कामे सिंचन पुनर्स्थापन निधीतून होण्यासाठी आपल्या माध्यमातून शासनाला आदेश व्हावेत अशी विनंती या ठिकाणी करतो. आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी सार्वजनिक विभागामार्फत अनेक रस्ते या ठिकाणी होत आहेत. परंतु आमच्या खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी चाकण, आळंदी आणि खेड या 3 शहरांमधून जाणारे पुणा नाशिक रस्ता असेल, तळेगाव शिक्रापूर रस्ता असेल, त्याचबरोबर आंबेठाण रस्ता असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होत आहे. आणि त्या ट्रॅफिकच्या माध्यमातून उद्योग नगरी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं अनेक लोकांना या ठिकाणी वेळ वाया जातो, मनस्ताप होतो आणि अनेक उद्योगांना सुद्धा त्या ठिकाणी त्रास होत असल्यामुळं त्या ठिकाणी ट्रॅफिकचा मुद्दा सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने प्रयत्न करावेत अशी विनंती या माध्यमातून मी आपणाला करतो. त्याचबरोबर या ठिकाणी जलजीवन योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जे कामं चालू आहेत ती खऱ्या अर्थानं चुकीच्या पद्धतीनं चाललेले आहेत. हा माझा आरोप नाही, कन्क्लूड करा. परंतु त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी मला अनुभव असल्यामुळं चुकीचे अंदाजपत्रक तयार करून शासनाची फसवणूक करून कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकारी यांचं संगनमत होत आहे असं दिसून येत आहे. आणि त्याच माध्यमातून पूर्णपणे या ठिकाणी योजना कार्यान्वित होत नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो. त्याच्या पद्धतीनं आपण शासनाला आदेश करून त्याची माहिती घ्यावी. त्याचबरोबर या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये 3 नगर परिषद आहेत. 3 नगर परिषदामध्ये या ठिकाणी अजूनही कचऱ्याचं व्यवस्थापन नाहीये. नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. त्यामुळं शुद्ध पाणी पुरवठा नाहीये. ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी पूर्ण झालेलं नाहीये. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नव्यानं आता 3ही विभागाचे जे शिव आहेत त्या शिवनच्या माध्यमातून ज्या टेंडर प्रक्रिया झालेल्या आहेत त्या आपल्या PWDच्या नियमानुसार धरून चाललेल्या नाहीयेत. त्यानुसार त्या कराव्यात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. शासनाला आपण आदेश द्यावेत आणि त्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये पर्यटनासाठी काम व्हावं. हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकामध्ये या ठिकाणी काम चालू आहे, परंतु भविष्यात त्याला चालना मिळावी आणि चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या विकास आराखडा आणि जतन व संवर्धनाचा निर्णय व्हावा. एवढे प्रश्न या ठिकाणी आपल्या याच्या माध्यमातून मांडतो. धन्यवाद.